नमस्कार मंडळी, मी जगन्नाथ पाटील आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्याशी संवाद साधत आहे। मी आता कोरुटी या नालासोपारा पश्चिमेच्या एका गावात आहे आणि इथे माझ्या मित्राकडे आलो आहे। त्याचा परिसर पहा, रम्य असा परिसर आहे आणि या परिसरामध्ये अत्यंत शांत अशा वातावरणामध्ये आमचे मित्र इथे राहत आहेत। घराचं नाव आहे शांती आणि माझे मित्र नारायण काशीनाथ वझे। आज त्यांचं वय आहे 91। आता थकलेत पण मन तरतरीत आहे। हा माणूस अजूनही नव्या उर्मीने काही गोष्टी सुचवत असतो। आता त्यांना दिसत नाही, ऐकू कमी येतं, पण या माणसाने आपल्या तरुणपणामध्ये सामाजिक कामं खूप केलीत। मुंबईच्या BST मध्ये नोकरीला असून ती नोकरी धरून सुद्धा सामाजिक कार्य केलीत आणि उत्कर्ष मंडळ सारखं मंडळ, जगमाता मंदिराकडे काम केलं आहे, नाटकात कामं केलेली आहेत। त्यांच्याशी आता आपण 1-2 मिनिटं बोलणार आहोत। हे पहा, स्वतः काठी घेऊन चालत येत आहेत, एका डोळ्याने कमी दिसतंय। या 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 बसा 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 ओजी, बसा बसा, बस। कशी आहे तब्येत? तब्येत कशी आहे? तब्येत माझी बरी आहे, फक्त माझ्या नजरेने धोका दिलाय। बर, आता तुमचं वय किती आहे? माझं वय 91 पूर्ण झालं का? आणि 92 सुरुवात। बरं, 15-12ला गेल्या महिन्यात चालू झालं। बर, 92 मध्ये आहात तुम्ही, तरी आनंदी आहात। डोळे काही कमी दिसताय? असं आहे, हा, डोळ्याने काही कमी दिसतंय? डोळ्याने मला बिलकुल दिसत नाही सांगितलं तर चालेल। एक डोळा माझा डावा गेलाय बर 2 वर्षापूर्वी, बर, आणि उजवा डोळा आहे, पण तो केवढं दिसतं की माणसाची फिगर दिसते, ओळखल्याला। बर बर, मी काय म्हणतो, आपण जे काही काम केलंय, काम, हा त्या कामाची आम्हाला आठवण आहे। हा, तेव्हा तुम्ही नाटकात काम केलं होतं ना? हो, कोणत्या नाटकात केलं होतं? पुष्कळ नाटकात काम केले। एखादं नाव सांगा। पहिला दत्तबा अर्थात नारायणरावाचा खून। बर, आणखीन दुसरं मी विचारतो, सद पाटलाशी आपली चांगली ओळख होती ना? अरे वा वा वा, एकदम जवळची, त्यांच्या मार्गदर्शन गुरुस्थानी। बर माझ्याकडे बर फोटो आहे। बर, तो सदा पाटील आणि मोरेश्वर पाटील आणि पांडुरंग मामा रबळई हे माझे 3 गुरु आहेत। छान छान। मी काय म्हणतो, आपण जे जगमाता मंदिर स्थापन केलं त्यामध्ये आपला वाटा किती मोठा आहे? 1961 साली आम्ही असं ठरवलं, मंदिर त्यावेळेला आपला बेडा असतं ना, बेडा तसं होतं। ठीक आहे ठीक आहे। आम्ही ठरवलं तरुणाई की आपल्याला कळस बांधायचा। बर, आणि 1961 सालापासून चैत्र शुद्ध गुढीपाडव्याला बर, एक नाट्यप्रयोग केला आणि संघटना बांधली, आणि त्याच्या संघटनेचं नाव तो उत्कर्ष मंडळ मर्देस। त्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही मंदिराची उभारणी केली, कळस बांधला, आधुनिक पद्धतीने मंदिर। छान छान। म्हणजे आज ते मंदिर फार चांगल्या तऱ्हेने काम करत आहे, तेव्हा आपल्याला मी धन्यवाद देतो। आपलं स्मरण अजून चांगलं आहे, फक्त आपलं वाचन आता थांबलंय, हो, पण आपण फार मोठ्या उर्मीने काम करत आलात, याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो। आणि आपण मुलाखत दिलीत याबद्दलही आपल्याला धन्यवाद देतो, आणि असंच आरोग्यपूर्ण जीवन आपलं असू द्या अशी प्रार्थना करतो आणि आपला संवाद थांबवतो। धन्यवाद।